नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 21 जून 2025. आज सकाळी उजनी धरणामध्ये किती पाणी साठा झाला आणि उजनी धरणात येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती फरक पडला आहे आणि उजनीतून भीमा नदीमध्ये सोडणाऱ्या पाण्यामध्ये किती वाढ झाली आहे, याचबरोबर आपल्या उजनी परिसरामध्ये पावसाचं प्रमाण कसं आहे, पुणे परिसरामध्ये पावसाचं प्रमाण कसं आहे, याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 495.530 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 2907.15 दशलक्ष घनमीटर अर्थात 102.65 TMC. तर उपयुक्त पाणी साठा हा 1104.34 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 39 TMC पाणी साठा सध्याला झालेला आहे. तर टक्केवारी बघितली तर गेल्या 12 तासामध्ये उजनी धरणामध्ये जवळपास 4.5% वाढ होऊन तो आता 72.79% उजनी धरण आलेलं आहे. मात्र दौंडच्या विसर्गामध्ये थोडीशी घट झालेली आहे. रात्री 66,000चा विसर्ग असणारा तो आता सध्याला 42,637 एवढा झालेला आहे. आणि बनगाडच्या विसर्गामध्येही घट झालेली आहे. 38,000 क्युसेकचा असणारा विसर्ग तो आज रात्री 6 वाजता 17,472 क्युसेकचा विसर्ग दौंडच्या दिशेने येतोय. म्हणजेच आणखी बनगाडाचा विसर्ग मध्ये घट झाल्यामुळे दौंडच्या विसर्गामध्येही आणखी संध्याकाळपर्यंत घट झालेली दिसेल. मात्र उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेलं पाणी मध्ये वाढ करण्यात आलेली आहे. रात्री 10 वाजेपर्यंत जो 11,600चा विसर्ग होता त्यामध्ये 5,000ची आणखी वाढ करून तो 16,600 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येतोय. खरं तर आता कॅनॉल बोगदा हेही चालू करणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच ठिकाणी तळे असतील, तलाव असतील, हे भरून घेणं आताच गरजेचं आहे. परंतु उजनी प्रशासनाने फक्त उजनीतून भीमा नदीमध्ये नदीपात्रामध्ये पाणी सोडलेलं आहे. वीज निर्मिती या वर्षाची पहिल्यांदा कालपासून चालू झालेली आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.